नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे तो आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. आपण लास्ट लेक्चर मध्ये लिनियर एसएचएम बद्दल पाहिलेलं आहे. तर लिनियर एसएचएम मध्ये काय असते की रिस्टोरिंग फोर्स किंवा ऍक्सेलरेशन इज अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे. म्हणजे त्याला मॅथमॅटिकली आपण लिहू शकतो F इज इक्वल टू मायनस ऑफ के इंटू एक्स. तुम्हाला क्वेश्चन विचारतात to obtain the expression for differential equation of linear SHM. Obtain the expression for differential equation of linear SHM 2 marks. Right. आता याला एक्सप्रेशन ऑब्टेन करायचं असेल तर आपल्याला पहिले लिनियर SHM चं एक्सप्रेशन माहित आहे. According to linear SHM, the restoring force, the direction of restoring force towards the mean position, direction of restoring force or acceleration toward the mean position, and its magnitude is directly proportional to its displacement. म्हणजे F is equal to minus of K into X. K is nothing but force constant. X आपण रिप्रेझेंट करतो डिस्प्लेसमेंट साठी. F आहे रिस्टोरिंग फोर्स. आपण स्प्रिंग मध्ये पाहिलं होतं. एक स्प्रिंग आहे, त्याला आपण स्ट्रेच केलं, इनिशियली याची मीन पोझिशन इथं. जेव्हा आपण त्याला स्ट्रेच करतो त्यावेळेस समजा स्प्रिंग इथं आहे, तर मीन पोझिशन मीन पोझिशन कडे रिस्टोरिंग फोर्स असेल आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला असेल. तिचं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. वी नो दॅट रिस्टोरिंग फोर्स F इज इक्वल टू मायनस ऑफ के इंटू एक्स. राईट. त्याच्यानुसार आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करू शकतो. ऑल्सो we know that acceleration is equal to dv by dt, rate of change of velocity. बरोबर आहे. that is dv by dt म्हणजे acceleration असते. आणि लिनियर स्पीड काय असते? लिनियर स्पीड v is equal to dx by dt. ऑलरेडी आपल्याला साधी फॉर्म्युला माहिती आहे. A is equal to acceleration A is equal to dv by dt आणि linear speed v is equal to dx by dt. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला F is equal to minus of k. त्याला नंबर 1. also according to Newton's second law, second law काय असतो न्यूटनचा? F is equal to force is equal to mass into acceleration. F is equal to m into e. फर्स्ट काय करायला डिफरन्शियल इक्वेशन मला एक्सप्रेशन काढायचं आहे. तर पहिली मी रिस्टोरिंग फोर्सचा फॉर्म्युला लिहिला. F is equal to minus of k. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की ऍक्सेलरेशन dv by dt असते, वेलोसिटी dx by dt असते, कारण की x रिप्रेझेंट करायला डिस्प्लेसमेंट म्हणून रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी म्हणजे ऍक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे वेलोसिटी. आणि परत आपल्याला माहित आहे न्यूटनचा सेकंड लॉ F is equal to m into k. आता या इक्वेशन मध्ये या टर्म्स आपण ठेवूया. F म्हणजे काय? k मायनस ऑफ k इंटू x इज इक्वल टू m ॲज इट इज ठेवतो. ऍक्सेलरेशन किती आहे? dv by यालाच मला लिहिता येते m इंटू dv by dt इज इक्वल टू मायनस ऑफ k. ठीक आहे. m इंटू dv by dt इज इक्वल टू मायनस ऑफ k इंटू x. आता याला पुढच्या स्टेप मध्ये घेतो. आता आपल्याला हा m नको आहे. m जर काढायचा असेल तर काय करूया आपण? m ला त्या साईडला नेऊ. m ला जर त्या साईडला नेलं तर dv by dt इज इक्वल टू मायनस k डिवायडेड बाय m इंटू x. dv by dt इज इक्वल टू मायनस k डिवायडेड बाय m इंटू x. आता मायनस k डिवायडेड बाय m म्हणजे ओमेगा स्क्वेअर असतो. बट k डिवायडेड बाय m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. ही जर व्हॅल्यू होती सबस्टिट्यूट केली तर dv बाय dt इज इक्वल टू मायनस k बाय m म्हणजे काय? मायनस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू dv by dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू x.
आता यालाच आपण परत लिहू शकतो dv बाय dt या मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ला इकडे जर आणलं हा झाला प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. याला डिफरन्शियल फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर आपण v ला कसं लिहू शकतो v इज नथिंग बट dx बाय dt इथे ठेवूया d dt ॲज इट इज v म्हणजे काय dx बाय dt प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. याने याला मल्टिप्लाय करूया d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. दिस इज अवर डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एक्सप्रेशन. काय करायचं पहिले स्टेप बाय स्टेप. पहिले रिस्टोरिंग फोरचा फॉर्म्युला लिहा f इज इक्वल टू मायनस ऑफ kx. त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे a इज इक्वल टू dv बाय dt v इज इक्वल टू dx बाय dt. परत माहित आहे न्यूटनचा सेकंड लॉ f इज इक्वल टू ma. f म्हणजेच काय मायनस ऑफ kx ठेवलं m ॲज इट इज a म्हणजेच काय dv बाय dt ठेवलं. त्याच्यानंतर m इंटू dv बाय dt इज इक्वल टू मायनस ऑफ kx असं लिहू शकतो आपण. आता हा m जर निग्लेक्ट करायचा असेल तर या m ला इकडे ट्रान्सफर करावं लागेल तो m आपण इकडे बट k डिवायडेड बाय m इज व्हॉट ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे तो dv अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा म्हणून dv बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. या मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स ला या साईडला आणलं हा झाला प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. सो dv बाय dt प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. d dt ॲज इट इज ठेवला d म्हणजेच काय dx बाय dt रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. याला लिहू शकतो d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एक्वेशन. नाउ द नेक्स्ट टॉपिक इज एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन. त्याच्यामध्ये पण विचारू शकतात ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर डिफरन्शियल इक्वेशन अँड एक्सेलरेशन असं पण विचारू शकतात. ते स्टेप बाय स्टेप सांगतो. एक्सप्रेशन फॉर एक्सेलरेशन. जर एक्सेलरेशनचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला माहित पाहिजे. डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म्युला माहित आहे. वी नो दॅट डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एफ. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एफ काय असते d2x बाय dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. हे ऑलरेडी माहित आहे आपल्याला. आता या ओमेगा स्क्वेअर एक्सला त्या साईडला नेतो म्हणजे हे होईल d2x बाय dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आता इथे पहा इथे dx इथे डिस्प्लेसमेंटचा डबल डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे याला ऍक्सेलरेशन लिहिता येईल ना कसं काय पहा याला मी असं लिहितो d dt ऑफ dx बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. कारण की d2x बाय dt स्क्वेअरला असं लिहिता येते कारण की d बाय dt ने याला मल्टिप्लाय केलं तर हेच टर्म येते म्हणून d बाय dt dx बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. याला लिहिता येईल आपल्याला dx बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच वेलॉसिटी असते म्हणून d dt ॲज इट इज याला लिहितो मी v इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. आणि dv बाय dt म्हणजेच काय ऍक्सेलरेशन. therefore a is equal to minus omega square into x. This is the expression for acceleration. Expression acceleration. काय केलं डिफरन्शियल इक्वेशन घेतलं डिफरन्शियल इक्वेशन मध्ये थोडासा चेंज केला d बाय dt याला सेपरेट केला d बाय dt dx बाय dt आणि dv बाय dt म्हणजे acceleration. This is expression for acceleration. But there are two cases when acceleration is minimum and when acceleration is maximum. When the particle performing a displacement. आता पार्टिकल एखादा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला चालला किंवा मीन पोझिशनला आहे त्यावेळेस त्याचं ऍक्सेलरेशन काय असणार आहे तर ऍक्सेलरेशन आहे जनरली a इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स किंवा यालाच लिहितो आपण मॅग्निट्यूड मध्ये a इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. त्याची पहिली केस पण जर पार्टिकल मीन पोझिशनला असेल पार्टिकल मीन पोझिशनला आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे 0 आहे. डिस्प्लेसमेंट कशाने रिप्रेझेंट करायला एक्स. सो एक्स इज इक्वल टू 0 आहे. एक्स इज इक्वल टू 0 ठेवलं तर
A is equal to plus or minus omega square into 0 म्हणजे किती आहे म्हणजे when the particle is at the mean position then the acceleration is equal to 0 म्हणजे acceleration कसं आहे mean position ला minimum आहे. Second case second when displacement is plus or minus a म्हणजे प्लस ए म्हणजे पॉझिटिव्ह एक्सट्रीम डिस्प्लेसमेंट मायनस ए म्हणजे निगेटिव्ह एक्सट्रीम डिस्प्लेसमेंट म्हणजे पार्टिकल असा रोटेट होतो. तुम्ही ग्राफिकली जर पाहिलं इथे प्लस ए घेतला इथे मायनस ए घेतला एक तर पॉझिटिव्ह चालला निगेटिव्ह चालला पॉझिटिव्ह चालला निगेटिव्ह चालला अशा प्रकारचं डिस्प्लेसमेंट. अशा वेळेस ऍक्सेलरेशन किती यायला पाहिजे. सेकंड केस when the particle is at extreme position minimum maximum plus or minus a त्यावेळेस काय होतं A is equal to plus or minus omega square into a बरोबर आहे. acceleration is equal to omega square into म्हणजे extreme position ला acceleration कसं असेल maximum. so maximum acceleration at extreme position minimum acceleration at mean position. so this is the expression for acceleration. Now the second one is expression for velocity. Differential equation नंतर expression for acceleration. Acceleration चे expression होतं a is equal to minus omega square into x. त्याचा दोन केसेस होत्या maximum acceleration, minimum acceleration. त्याच्यानंतर आहे expression for velocity. Expression for velocity किंवा derive the expression for velocity 3 मार्क्स किंवा 2 मार्क्स साठी विचारतात with differential equation. त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला माहित पाहिजे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एक्वेशन. सो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एक्वेशन d2x by dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स किंवा यालाच लिहिता येते हे मायनस ओमेगा स्क्वेअर तिकडे जरी आणला तरी चालतं. तुम्ही जर डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं तर d2x by dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू 0 याला या फॉर्म. आता हे जे d2x by dt आहे याला आपल्याला असं लिहिता येईल बट d2x by dt square is equal to d dt of dv by dx by dt असं लिहिता येईल. d2x by dt square ला लिहिता येईल d dt of dx by dt लिहिता येईल ना सर बरोबर आहे. म्हणून आपण याला असं लिहूया d dt as it is आणि dx by dt म्हणजे काय velocity म्हणजे d dt into v म्हणजे d2x by dt स्क्वेअर. जर ही व्हॅल्यू या ठिकाणी जर सबस्टिट्यूट केली d2x by dt स्क्वेअरच्या ठिकाणी d dt into v जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर हे इक्वेशन कसं होईल पहा त्याला नंबर d2x by dt स्क्वेअर v into d dt is equal to याला असं लिहितो dv by dt मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. त्याच्यामध्ये थोडंसं सबस्टिट्यूशन करतो मी dx ने मल्टिप्लाय करतो आणि dx ने डिवाइड करतो काही फरक पडतो या साईड dv बाय dt मी dx ने मल्टिप्लाय केलं आणि dx ने डिवाइड केलं काही फरक पडत नाही. आपण सेम नंबरने किंवा सेम टर्म्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. सो मल्टिप्लाय dx and divide dx is equal to मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. याला थोडंसं रिअरेंज करतो dv बाय dx लिहितो आणि dx बाय dt dv बाय dx इंटू dx बाय dt लिहितो इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. dv बाय dx ला ॲज इट इज ठेवतो dx बाय dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजेच वेलॉसिटी म्हणजे याला रिप्लेस करता येते v ने म्हणून v इंटू dv बाय आता जी इथे टर्म्स लिहिली होती मी थोडंसं मोडला आणि परत इथे स्टार्ट करतो तर ती जागा पूर्ण करतो. dv बाय dx इंटू dx बाय dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स असं लिहिता येईल आपल्याला बरोबर आहे. dx बाय dt म्हणजे काय रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणून याला लिहितो dv बाय dx into v is equal to minus omega square into x. या dx ला त्या साईडला नेतो म्हणून हे आहे v into dv is equal to minus omega square x into dx आणि इंटिग्रेट करतो.
इंटिग्रेट केलं तर v इंटू डी व्ही मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू डी इंटिग्रेट ओमेगा कॉन्स्टंट आहे v चे इंटिग्रेशन काय आलं पाहिजे v स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर जसेल तसा एक्स चे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सम कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आता हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ची जर फाइंड आउट करायचं असेल तर बाउंड्री कंडिशन घ्यावी. So when the particle performing a motion at extreme position, velocity is 0, displacement is plus or minus a. So boundary condition घ्यावं लागेल. Boundary condition कशासाठी to find the constant c. x is equal to plus or minus a and v is equal to 0. v is equal to 0 ठेवा. जर v is equal to 0 ठेवलं तर 0 is equal to minus omega square x म्हणजे किती a square divided by 2 plus some constant of integration c. पण याच्यावर c भेटेल c is equal to omega square a square divided by ही कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली एक्सट्रीम पोझिशनच्या कंडिशन नुसार x is equal to plus or minus a velocity is equal to 0. आता velocity मध्ये पाहिलं होतं ना आपण x is equal to a ठेवल्यावर velocity 0 मिळाली होती बरोबर आहे त्या कंडिशनचा उपयोग केला होता. नाउ c is equal to omega square a square by 2 ही व्हॅल्यू इथे पुट करू. v square by 2 जशाला तसा v square by 2 minus of omega square x square by 2 c म्हणजे काय ओमेगा स्क्वेअर a square divided by दोन्ही साईडचा टू कॉमन काढा आणि कॅन्सल करा. त्याच्यातून ओमेगा स्क्वेअर जर कॉमन काढला आणि a स्क्वेअर हा पहिले लिहितो आणि मायनस स्क्वेअरला राहिलेले नंतर लिहितो. तर यालाच लिहिता येईल प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस ऑफ x. So v is equal to plus or minus omega under root a square minus of x square. This is the expression for velocity. याच्यात दोन केसेस आहेत when velocity is minimum and when velocity is maximum. पहिली केस घेऊया at the mean position ला x is equal to किती ठेवायचं 0. एक्स्ट्रीम पोझिशन ला x किती ठेवायचा प्लस और मायनस a. x is equal to 0 ठेवलं याच्यामध्ये v is equal to plus or minus omega अंडर रूट a स्क्वेअर x म्हणजे किती 0 म्हणजे याला लिहिता येतं प्लस और मायनस ओमेगा इंटू a स्क्वेअर आणि रूट लिहिलं म्हणजे at the mean position maximum velocity v is equal to plus or minus omega into a. दूसरी केस सेकंड at extreme position x is equal to plus or minus a घ्यायचं v is equal to omega अंडर रूट a स्क्वेअर x म्हणजे किती आहे a मायनस a म्हणजे किती 0 म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलोसिटी किती हीच कंडिशन आपण इथे यूज केली at extreme position condition x is equal to plus or minus a velocity is equal to 0 म्हणजे मिनिमम वेलोसिटी आली एक्स्ट्रीम. This is about the expression for velocity.